नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चटपटीत आलू मटरची भाजी। तर चला रेसिपी सुरू करूया। इथे मी घेतलेत वाटाणे, फ्लावर, बटाटा, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊयात। एक टोमॅटो घेतलंय, तेही बारीक चिरून घेऊयात। मुठभर कोथिंबीर घेतली आहे, तीही चिरून घेऊयात। आलं लसूण खलबत्त्यात कुटून घेऊयात। खोबऱ्याचा एक तुकडा मिक्सरवर वाटून घेतलाय। कढईत आपल्यावर त्यात तेल घालूया व आपण आता फ्लावर, वाटाणे आणि बटाटा तेलात फ्राय करून घेऊयात। गोल्डन रंगापर्यंत फ्राय करायचे आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। अशा पद्धतीने भाजी खूप छान होते। आता आपण तेल घालूया। मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पानं, आलं लसूण छान फ्राय करूया। कांदा घालूया, तोही छान फ्राय करूया। टोमॅटो घालून घेऊयात। पाव चमचा हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया। लाल तिखट घालूया, तुमच्या आवडीनुसार घाला। धनेपूड, गरम मसाला छान एकत्र करूया। एक मोठा चमचा भरून दही घालूया, छान एकत्र करूया। याने भाजी खूप छान होते। आता आपण त्यात भाज्या ॲड करूया। अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा, खूप छान लागते। आता चवीनुसार मीठ घालूयात। थोडंसं पाणी घालूया। बारीक केलेलं खोबरं घालूयात। कस्तुरी मेथी घातली आहे। कोथिंबीर घालूयात आणि भाजी छान शिजवून घेऊयात। तर आपली चटपटीत आलू मटरची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत। बाय बाय।